विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 5वी विषय भूगोल प्रकरण 7ला आपण सुरुवात करूया. प्रकरणाचं नाव आहे आपणच सोडवू आपले प्रश्न. स्क्रीनवर बघा. खालील चित्रातून कोणत्या समस्या दिसून येत आहेत? आपल्याला काही विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत आणि ते आपापली समस्या आपल्याला सांगतायत. पहिली मुलगी आपल्याला म्हणते, परिसरात आठवड्यातून फक्त 3दा पाणी येते. ही तिची समस्या आहे. मुलगा म्हणतोय, शाळेत जाण्याच्या रस्त्यात कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. तो जेव्हा शाळेत जातो त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साठलेले त्याला दिसतात. तिसरा प्रश्न पडलेला आहे. समस्या निर्माण झाली त्या मुलीला की सायकलीवरून शाळेत जायला आणि यायला वेगळा रस्ताच नाहीये मुळी. त्यानंतर चौथी समस्या या ठिकाणी दाखवली. मुलगा म्हणतोय, तालुक्याच्या गावी जमिनीवरून तंटा चालू आहे. तुमचं लक्षात आलं असेल की या चौघही मुलांना काही समस्या भेडसावत आहेत. ह्या सगळ्या समस्या भेडसावत असताना त्या समस्यांचं निराकरण कुठेतरी झालं पाहिजे. ह्या सगळ्या समस्या म्हणजेच सार्वजनिक समस्या. आठवड्यातून फक्त 3दा पाणी येणं, शाळेत जाताना कचऱ्याचे ढीग साठलेले दिसणं, सायकलीवरून जाताना शाळेमध्ये जाताना वेगळा रस्ताच नाहीये, जमिनीवरून काहीतरी तालुक्याच्या गावी तंटा चाललेला आहे, भांडण चाललंय. म्हणजेच आपल्या समूह जीवनातील विविध समस्यांमुळे आपली गैरसोय होते. कधीकधी आपले समूह जीवन विस्कळीत होते. या ठिकाणी तुम्ही बघताय, स्क्रीनवर दिसतंय की कचऱ्याचा खूप ढीग साचलेला आहे. पाणी किती दिवसातून येतंय म्हणून या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आपल्याला गर्दी दिसते. म्हणजेच काय, लोकांची पाण्यासाठी गैरसोय झालेली दिसते. ह्या सगळ्या समस्यांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर काय होईल, त्या अधिक तीव्र बनतात. म्हणजेच काय, त्या समस्या अधिकाधिक वाढत जातात. तीव्र बनतात म्हणजे वाढत जातात. म्हणून वेळच्या वेळी या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे. मग निराकरण केलं पाहिजे म्हणजे काय मित्रांनो, ह्या सगळ्या समस्या आपण सोडवल्या पाहिजेत. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. परिसरातील समस्या ओळखणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही. त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सहभागातून सुटू शकतात. काही गावांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत, रस्त्यावर घाण दिसते, एकटी व्यक्ती पूर्ण गाव साफ करू शकत नाही. अशा वेळी सर्वांनी एकत्र मिळून जर गाव स्वच्छ केलं तर ती समस्या सुटू शकते. बघताय तुम्ही, या ठिकाणी सर्व एकत्र मिळून समस्या सोडवतायत. आपल्या गावात किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही एक समस्या होऊ शकते. आपण पुढचा उपघटक शिकत आहोत, तंटा निवारण. तंटा म्हणजे
भांडण. आणि निवारण करणे म्हणजेच काय? सोडवणे. तर अनेक वेळा आपल्याला दृष्टीस पडतं की अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. सतत होणाऱ्या या सगळ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडत असते. एकोपा राहत नाही. गावाच्या प्रगतीला मग अडथळे निर्माण होतात. तंटांचं स्वरूप जर गंभीर नसेल तर ते परस्परांशी बोलून सोडवता येतं. परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत तर मग काय करायचं? तंटा निवारण्यासाठी असणाऱ्या संस्थांची किंवा न्यायालयाची मदत घ्यावी लागते. गावामध्ये अगदी छोटे छोटे जर तंटे असतील, भांडणे असतील तर परस्परांशी बोलून ते आपण सोडवू शकतो. मात्र भांडण, तंटा जर खूप मोठ्या प्रमाणात असेल, मोठं स्वरूप त्याला प्राप्त झालं असेल तर त्यासाठी काही संस्थांची निवड केलेली असते आणि त्या संस्थांशी आपण संपर्क साधल्यास त्या समस्या नक्कीच निवारण होऊ शकतं. बघताय तुम्ही, न्यायालयामध्ये काही समस्यांचं या ठिकाणी निराकरण केले जाते, निवारण होते. शांततेकडून समृद्धीकडे आपल्याला आपल्या राज्यामध्ये 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आलेली आहे. गावातील तंटे गावातच सोडवले जावेत. गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावेत हा या योजनेचा हेतू आहे. या मार्गाने जर तंटे सोडवले तर गावामध्ये एकोपा निर्माण होतो आणि तो दिवसेंदिवस वाढत जातो. बघताय तुम्ही, सगळेजण एकत्र बसून तंटे सोडवले जात आहेत सामंजस्याने आणि गावामध्ये एकोपा निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या गावांनी या सगळ्या पद्धतीने जर तंटे सोडवले अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळालेला आहे. शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला काही प्रमाणात मदत करतात. पुढचा आपण घटक शिकतोय समस्या निवारण आणि समस्या निवारणाचे प्रयत्न. हिवरे बाजार. समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला काही प्रमाणात माहिती असायला हवेत. हिवरे बाजार काय आहे? तर अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवण्यात आली. जनावरांच्या चाऱ्याचाही खूप मोठा प्रश्न होता, तोही सुटला. आज या गावाचा परिसर हिरवागर्द आहे, सगळीकडे हिरवळ आहे. हे सगळं कशामुळे? ह्या सगळ्या त्या गावातील लोकांच्या श्रमदानामुळे. त्यांनी एकोपा निर्माण करून त्यांच्या समस्या सोडविल्यामुळे त्यांच्या गावामध्ये आज हिरवळ दिसून येते. बघताय तुम्ही स्क्रीनवर की हिवरे बाजार या गावात हिरवळीमुळे खूप सुंदर असं ते गाव दिसतंय. गावातील पाणी टंचाईची अनेक कारणे असतात. उदाहरणार्थ पाण्याच्या साठ्यांचं प्रदूषण असतं, पाण्याचा अतिवापर, गळणारे ते नळ ते दुरुस्त न करणे. यावर उपाय म्हणजे आपल्याजवळ असलेल्या पाण्याचे
प्रदूषण टाळणे. स्क्रीनवर बघताय तुम्ही पाण्याचं किती मोठं प्रदूषण या ठिकाणी दिसतंय. पाण्याच्या साठ्यांचं हे प्रदूषण, त्यानंतर हे अशा प्रकारे गळणारे टिपकणारे ते नळ ते दुरुस्त न करणे, यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढतं. पाण्याचा अतिवापर केला जातो. नद्या, तळी, विहिरी यांतील पाणी दूषित होऊ नये आणि पाणी जपून वापरणे, काटकसरीने वापरणे, ह्या सगळ्या प्रयत्नाने आपण समस्यांचं निवारण करू शकतो. दुसरे एक उदाहरण दिलेले आपल्याला, श्रमदानातून ग्रामसफाई कशा पद्धतीनं होऊ शकते. उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी हे गाव, या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली, म्हणजे गाव स्वच्छ केलं. गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची ठरले. बघताय तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खुदावाडी या गावामध्ये लोक कशा पद्धतीनं गाव स्वच्छ करतायत. त्यासाठी त्यांनी काय केलं, प्रथम सांडपाण्याचं नियोजन केलं. उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत निर्माण केलं. त्यासाठी सांडपाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं बघा त्यांनी. बरोबर, कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केलं. त्यानंतर प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह त्यांनी बांधलं. संत गाडगेबाबांनी या सगळ्या श्रमदानाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना पटवून दिलेलंच आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून गावाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलंय. स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होऊच शकणार नाही, असं संत गाडगेबाबा लोकांना सांगत असत. गावोगावी जाऊन कीर्तन करून स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष त्यांनी कृतीतून सुद्धा दाखवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देखील ग्रामगीतेतून स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. शाळेमध्ये अशाच प्रकारे आपण शांतता दूतांचा गट करू शकतो. मग काही आपल्या वर्गात काही विद्यार्थी असतात जे सेवाभावी असतात, सतत आपल्या मित्रांना मदत करणं, सामंजस्याने वागणं, अशा विद्यार्थ्यांची आपण शाळा सुरू झाल्यानंतर निवड करूया आणि असा एक गट स्थापन करूया आणि त्याला नाव देऊया शांतता दूत. शांतता दूतांनी काय करायचंय, आपलं काम निरपेक्षपणे पार पाडायचंय. खरेपणाने आणि अहिंसेने ते काम आपण पूर्ण करायचं आहे. वाद मिटवण्यासाठी शांतता दूतांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. एकमेकांशी बोलून, चर्चा करून कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा अन्याय होणार नाही याची सतत काळजी घ्यावी. शांततेसाठी आता आपण शांतता कशी निर्माण करू शकतो, तर शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. ज्या ज्या गरजा त्यांना आवश्यक आहेत त्या गरजा त्या सगळ्या गावातील लोकांच्या, समाजाच्या पूर्ण झाल्या पाहिजे. प्रत्येकाला आवश्यक ती सुरक्षितता सुद्धा मिळाली पाहिजे. याने काय होईल, गावामध्ये किंवा शहरांमध्ये विषमता निर्माण होणार नाही. समाजाचं शोषण थांबेल. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी प्राप्त होईल. अशाच पद्धतीनं दोन वर्ग समाजामध्ये निर्माण होणार नाहीत. एकाचं खूप शोषण होतंय, मात्र दुसरा म्हणजे या प्रकारे समाजातील शोषण थांबेल.
शांततेचे महत्त्व समजावून घेणे, शांततेचा मार्ग प्रत्यक्षात वापरणे. या मार्गांनी जर आपण कुटुंबामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो. बघताय तुम्ही, शाळेमध्ये आपण एकोपा वाढवला, सामंजस्याने सगळ्यांशी वागलो तर काय होईल, शाळेमध्ये शांततेला पूरक असं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आंतरराष्ट्रीय शांतता दिन केव्हा साजरा केला जातो बघा? जगामध्ये शांतता नांदावी, सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत, यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी काय केलं जातं बघा? संयुक्त राष्ट्राची मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर मग काही क्षण तेथे शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशांतील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. कुटुंबामध्ये, शाळेमध्ये, समाजामध्ये शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो. म्हणजेच शांततेमुळे प्रगतीला हातभार लागतो. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रांमध्ये भरभराट करण्याची संधी आपल्याला मिळत असते. म्हणूनच एक लक्षात ठेवा, शांतता हे काय आहे? सामाजिक मूल्य आहे. अशा प्रकारे आज आपणच सोडवू आपले प्रश्न या प्रकरणामध्ये कुठले मुद्दे शिकलो? मग समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्वांनी सहकार्य केलं तर समस्यांचं निराकरण होतं. संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात. कुटुंबामध्ये, शाळेत, समाजात शांतता असेल तर ती सर्वांनाच फायद्याची असते. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा होता, शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे. मित्रांनो, या प्रकरणाखालील दिलेला स्वाध्याय, दिलेले एकूण 4 प्रश्न तुम्ही आपल्या वहीवर स्वच्छ अक्षरामध्ये सोडवायचे आहेत. नमस्कार.